नमस्ते, वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल. आपण आत्ता विभाग 4 व्याकरण व भाषा अभ्यास हा विभाग पाहणार आहोत. हा प्रश्नपत्रिकेतला सर्वात सोपा प्रकार आहे. माझ्या आवडीचा प्रश्नपत्रिकेतला प्रकार आहे हा. 16 मार्कांचा प्रश्न आहे. यातला व्याकरण विभाग 8 मार्कांसाठी येतो. आपण जर का अचूक प्रश्नांची उत्तरं लिहिली तर या प्रश्नामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. वाक्यप्रकार हा पहिला प्रश्न आहे. वाक्यप्रकार 2 गुणांसाठी येतो. वाक्याचे प्रकार विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य असे वाक्याचे प्रकार आहेत. आपल्याला ओळखून ते लिहायचे. यात पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे म्हणजे विधानार्थी वाक्य हे बरोबर लिहिता येते ना हे पाहायचं. हे बरोबर लिहिता येत असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य कसं लिहायचं बघा. तुम्ही बरोबर लिहित असाल तर ओके. तुम्हाला आत्तासुद्धा काहीतरी चूक होत असेल लिहिण्यात तर तुम्ही एक घेऊन 10 वेळा खाली लिहून काढा, तुमच्या लक्षात राहील. आता वाक्याचा प्रकार ओळखायला आला पाहिजे. खूप सोपं आहे, इझी आहे. प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी प्रश्नवाचक चिन्ह असतं, आपल्याला माहिती आहे. ते झालं प्रश्नार्थी वाक्य. उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्यात उद्गारार्थी चिन्ह येतं, एक्सक्लामेटरी मार्क. त्यात भावना व्यक्त केलेल्या असतात, ते उद्गारवाचक वाक्य. आता राहिले विधानार्थी आणि आज्ञार्थी वाक्य. या दोन्ही वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप येतो, पण हे पण ओळखायला सोपं आहे. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपण आपल्या आईला आठवायचं. आई आपल्याला काम सांगते, हे कर, ते कर, असं कर, तसं कर. त्या पद्धतीनं आज्ञार्थी वाक्यात नेहमी आज्ञा केलेली असते. ते झालं आज्ञार्थी वाक्य, आपल्याला बरोबर लक्षात येतं. आणि राहील सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे तर तो विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य सिंपल वाक्य आहे, त्याच्यात फक्त एखादं विधान करून ठेवलेलं असतं. जसं की आपण बघूया. विधानार्थी वाक्य, हा गुलाब सुंदर आहे. विधान सांगितलेले फक्त की गुलाब सुंदर आहे. त्याचंच प्रश्नार्थी वाक्य कसं आहे, गुलाब सुंदर आहे का, प्रश्न विचारला आहे, प्रश्नवाचक चिन्ह आहे, त्याच्यामुळे प्रश्नार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, सुंदर गुलाब मला दे. आज्ञा केली आहे, तो गुलाब मला दे असं सांगितले, आज्ञार्थी वाक्य. उद्गारवाचक वाक्य, हा गुलाब किती सुंदर आहे. उद्गारार्थी चिन्ह इथं झालं. आपण एक्झाम्पल बघूया याचे. तुझी शाळा कुठे आहे. प्रश्नवाचक चिन्ह आहे, प्रश्न विचारला आहे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. सोपी वाक्य येतात, आपल्याला लगेच ओळखायला येतात. माझी शाळा घराजवळ आहे. विधानार्थी वाक्य. किती मोठी आहे तुझी शाळा. उद्गारार्थी वाक्य. उद्गारवाचक चिन्ह आहे त्यात. दररोज शाळेत जा असं सांगितले, आज्ञा केली, आज्ञार्थी वाक्य. किती सुंदर ताजमहल हा. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थक चिन्ह आले, शिस्तीने वागावे. विधानार्थी वाक्य. विधान सांगितले की शिस्तीने वागत जावं. याचंच आज्ञार्थी वाक्य काय होणार आहे, शिस्तीने वाग. आमची परिस्थिती प्रतिकूल होती. परिस्थितीबद्दल माहिती सांगितली, ती प्रतिकूल होती असं सांगितले, विधानार्थी वाक्य. आता जगण्याचे सर्व मार्ग बंद होते. विधानार्थी वाक्य. ते काम खूप मोठे आहे. विधानार्थी वाक्य. मुलांनो रांगेत चला. मुलांना चालायला सांगितले, रांगेत चालायला सांगितले, आज्ञा केली. आज्ञार्थी वाक्य. अक्षय दररोज अभ्यास करतो. विधानार्थी वाक्य. आहा किती सुंदर देखावा हा. उद्गारवाचक चिन्हच आलेल्या वाक्यात, त्यात भावना व्यक्त केली आहे, सुंदर देखावा आहे, आनंद झाला आहे, त्याच्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य. हा व्याकरणमधला वाक्य प्रकार पहिला प्रश्न झाला. 2 गुणांसाठी येतो. 2 कृती दिल्या जातात, 2 गुणांसाठी येतो. खूप सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित लिहिला, पैकीच्या पैकी मार्क मिळाले. दुसरा प्रश्न येतो यात वाक्य रूपांतरण. 2 गुणांसाठी येतो वाक्य रूपांतरणचा प्रश्न. 2 कृती दिलेली असतात. 4 वाक्य प्रकारे आपण आत्ता बघितले. आणि यातच विधानार्थी वाक्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य येतं. होकारार्थी आणि नकारार्थी एवढे वाक्यप्रकारे ते रूपांतरण करायला सांगितलं जातं. हा पण प्रश्न खूप सोपा असतो, फक्त नीट वाचायचा म्हणजे तो येतो.
होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचे एकमेकात रूपांतर करताना वाक्याच्या अर्थामध्ये बदल होत नाही, वाक्याचा अर्थ बदलत नाही. आपण आता वाक्य बघूया. सुरेश धीट मुलगा आहे. होकारार्थी वाक्य, तो धीट आहे तो. सुरेश भित्रा मुलगा नाही. नाही आलं वाक्यामध्ये, नकारार्थी वाक्य झालं, पण वाक्याचा अर्थ एकच आहे. धीट मुलगा आहे आणि भित्रा मुलगा नाही, म्हणजे तो धीटच आहे असं. ही मुलगी खूप उंच आहे. विधानार्थी वाक्य ते होकारार्थी आहे. ही मुलगी खूप उंच आहे. विधानार्थी होकारार्थी वाक्य. मुलगी उंच आहे का? प्रश्नार्थी वाक्य. उंच मुली खाली वाक. आज्ञार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. किती उंच आहे ही मुलगी? ही मुलगी बुटकी नाही. नकारार्थी वाक्य. वाक्य सांगितलीत आपण ही प्रत्येक वाक्य प्रकारात. आपण आता वाक्याचं रूपांतरण बघूया. शाल व शालीनता याचा संबंध काय? हे प्रश्नार्थक वाक्य, प्रश्न विचारलाय, याचा आपल्याला विधानार्थी करायचं आहे. शाल व शालीनता याचा काही संबंध नाही. विधान केलेले वाक्यात. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत साळीत जाहीर झाली. हे विधान आहे, याचं प्रश्नार्थक बनवायचे. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत साळीत जाहीर झाली नाही का? झाली नाही का? लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात. लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात याचं उद्गारार्थी वाक्य करायचे. किती लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात. किती, केव्हा, कशाला असं उद्गारार्थीमध्ये सगळ्यात सुरुवातीला लिहायचे. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. उद्गारार्थी वाक्य करा. किती मोठे आहे मौनाचे सामर्थ्य. अब्दुल बस स्टॉपवर आला. आज्ञार्थी वाक्य करायचे. अब्दुल बस स्टॉपवर ये. तो नापास होणार होता. याचे नकारार्थी करा. तो पास होणार नव्हता. व्याकरण आणि भाषा अभ्यास विभागातला व्याकरण प्रकारातला वाक्य प्रकार 2 मार्कांसाठी, वाक्य रूपांतरण 2 मार्कांसाठी आपण पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रचार पाहणार आहोत, जे की 4 मार्कांचे आहेत. एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पाहत रहा एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनल.